केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलण्याचा निर्णय घेतल्यावर आज प्रथमच बँका सर्वसामान्यांसाठी कार्यरत झाल्या। जुन्या नोटा बँकेत जमा करणं आणि नव्या नोटा घेणं तसंच खात्यातले पैसे काढण्यासाठी नागरिकांनी आज बँकांच्या बाहेर गर्दी केल्याचं चित्र सर्वच शहरात दिसत होतं। सर्वच बँकांसमोर सकाळपासूनच नागरिकांच्या रांगा लागल्या। तसंच बँकेत भरणा करण्यासाठी बँकांमध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती। नोटा बदलण्याची फॉर्मॅलिटी पूर्ण केल्यावर 100च्या नोटा मिळत होत्या। काही बँकांमध्ये 500 आणि 2000च्या नव्या नोटा मिळाल्यावर नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदही दिसत होता। तर ज्यांना या नव्या नोटा मिळाल्या नाहीत ते काहीसे नाराज झाले होते। सर्वच बँकांवर गर्दी असल्यामुळे पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली होती। रांगेत उभं राहिल्यानं काही जण नाराज झाले, काही जण नव्या नोटा न मिळाल्यानं नाराज झाले, तर काहींना नव्या नोटा मिळाल्यानं आनंद झाला। आमचे प्रतिनिधी आज दिवसभर या घडामोडींचा आढावा घेत होते। करूया विविध शहरांची सैर। नोटा तर लगेच बदलून भेटल्या आम्हाला, त्याच्यामुळे थोडासा आनंद जरा काल जरा त्रास झाला, कारण की 500च्या नोटा कोणीच घेतल्या नाहीत आमच्याकडून। आता लगेच चेंज करून भेटला, आधार कार्ड किंवा लायसन्सची झेरॉक्स आणि त्यांच्याकडचा एक फॉर्म भरून देऊन 4000 रुपयापर्यंत चेंज करून भेटतात। निर्णय एकदम गुड आहे, काहीच प्रॉब्लेम, योग्य निर्णय आहेत। पण हे ज्यादा काही दिवस गर्दी आहे, काही दिवस लोकांना सुट्ट्या काढून वगैरे सर्व हे करावं लागतं। झालेला निर्णय थोडा त्रास होतोय, पण अतिशय योग्य व्यवस्थित आहे। बँकेत पण आता मला हार्डली अर्धा तासात नंबर लागला, पैसे भरायचे होते पण झालं। म्हणजे एकूण म्हणजे थोडासा त्रास होत असला तरी या निर्णयाचं लोक जे आहेत म्हणजे पुणेकर जे आहेत ते सुज्ञ पुणेकर म्हणावं लागतील, ते स्वागत करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। सकाळी 8 वाजल्यापासूनच बँका सुरू झालेल्या आहेत आणि ग्राहकांना आता त्यांचे पैसे जे आहेत ते एक्सचेंज करून मिळत आहेत, तसंच पैसे विड्रॉही केले जात आहेत। आणि असेच एक ग्राहक सध्या आपल्या सोबत आहेत, महेश पुरोहित। महेश जी, क्या बताएंगे, आपके पास तो 2000 का नया नोट भी आया है, किस तरह कितने नोट आपको दिए गए हैं, आपने कितना एक्सचेंज किया है? मुझे 3 नोट दिए गए हैं 2000 के, और एक्सचेंज तो नहीं करवाया, मैंने विड्रॉ करवाए थे बाई चेक्स। 10,000 के विड्रॉ किया था, उसमें 3 नोट्स 2000 के दिए थे और बाकी 100 के नोट्स दिए गए मुझे। अच्छा, तो ज़्यादा नोट्स 100 के हैं और 2000 के 3 नोट आपको दिए गए हैं और आपने विड्रॉ किया। क्या कुछ अंदर बैंक के अंदर प्रोसीजर है जो कॉमन कस्टमर को आप बताना चाहेंगे? प्रोसीजर तो बस ऐसा ही है कि अंदर जाके देयर आर डिफरेंट विंडोज़ फॉर द कैश डिपॉजिट है, और विड्रॉल्स के लिए अलग है और एक्सचेंज के लिए कुछ अलग है। बस उतना ही प्रोसेस है वहाँ पे एट प्रेजेंट, और टोकन दिया जाता है, वही है। अच्छा, तो ये 2000 का नोट आप बता रहे हैं, ही आहे 2000 रुपयांची नवीन नोट जी आजपासून ग्राहकांना मिळते आहे बँकेतून। जेव्हा तुम्ही तुमचे पैसे एक्सचेंज करायला जाल किंवा विड्रॉ करायला जाल तेव्हा ही नोट तुम्हाला आजपासून देण्यात येते आणि ही आजपासून चलनात देखील येणार आहे। आणि कुठेही गोंधळून जायचं नाहीये ग्राहकांनी, बँकेमध्ये योग्य ते मार्गदर्शन केलं जात आहे। तुमचं ओळखपत्र जे आहे ते अत्यंत गरजेचं आहे। तुम्ही 4000 रुपयांपर्यंतची अमाऊंट जी आहे ती एक्सचेंज करू शकता, पण विड्रॉ तुम्ही कितीही पैसे करू शकता, चेक किंवा स्लिपच्या माध्यमातून तुम्ही करू शकता, पण ओळखपत्र जे आहे ते तुम्हाला बँकेमध्ये दाखवणं अनिवार्य आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी टाकल्यानंतर आज परत बँकेचे व्यवहार सुरू झालेले आहेत। नागपूरच्या या धरमपेठ भागामध्ये बँक ऑफ बडोदाची ही ब्रांच आहे आणि या ब्रांचमध्ये सकाळपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे। आता ही गर्दी काही प्रमाणात थोडीशी कमी झालेली आहे, मात्र ही गर्दी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत। जे ग्राहक आलेले आहेत ते आपल्या नोटा एक्सचेंज करता आहेत आणि एक्सचेंज करताना त्यांना 4000ची लिमिट देण्यात आलेली आहे। सोबतच बँकेकडनं जे आहे ते 100च्या आणि 2000च्या नोटा देत आहेत। आपल्यासोबत असेच एक ग्राहक आहेत ज्यांना 2000ची नोट नुकतीच मिळालेली आहे। आपण यांच्याकडे बघू शकतो की ही 2000ची नोट आहे, 2000च्या 2 नोटा यांना मिळालेल्या आहेत। दादा, मला सांगा की काय सांगाल, आज तुम्ही नोट एक्सचेंज केलेली आहे आणि 2000 मिळाले, चांगला वाटून राहिला। 2 दिवस बँक बंद होते, आज भेटले, तो इट विल गिव्ह प्लेजर अँड स्मूथ वर्क फॉर माय डेली वर्क ऑल्सो। आज पहिल्यांदा 2000ची नोट हातात घेतल्यावर कसं वाटलंय? सांगू शकत नाही, याने इट गिव्ह समथिंग प्लेजर। आणखी 2-3 दिवस थोडासा त्रास होईल असं वाटते तुम्हाला? हो, होणारच आहे। एंड नेक्स्ट वीक से यानी अगले हफ्ते से फिर स्मूथ ऑपरेशन इट विल बी डन। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह जितेंद्र शिंगाडे, झी 24 तास, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।